पांढऱ्या सोन्याच्या जिल्ह्यात कापसाला कवडी मोलभाव. कापसाला सरसकट 12,000 रुपये भाव देण्याची शेतकरी नेते मनीष जाधव यांची मागणी. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे धोक्यात आल्याने शेतकऱ्यांना सरसकट भाव देण्यात यावी अशी मागणी मनीष जाधव यांनी केली आहे. कापूस उत्पादक शेतकरी कृषीद्रोही धोरणामुळे प्रचंड आर्थिक कोंडीत सापडला आहे. यवतमाळ जिल्ह्याची ओळख आहे. अशातच देशामध्ये कापसाच्या गाठी आयात केल्यामुळे मोठ्या प्रमाणात कोंडी केली जात आहे. तसेच कापसाला सरसकट शेतकरी नेते मनीष जाधव यांनी मागणी केली आहे. जगाची इब्रत राखणारा कापूस उत्पादक शेतकरी कृषीद्रोही धोरणामुळे प्रचंड आर्थिक कोंडीत सापडलेला आहे. मराठवाडा असेल, विदर्भ असेल, पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणारा यवतमाळ जिल्हा असेल, येथील कापूस उत्पादक शेतकरी रक्तबंबाळ झालेला आहे. कारण चालू खरीप हंगामामध्ये शेतकऱ्याला मिळत असलेला दर हा अत्यंत अल्प असून या मिळत असलेल्या दरामुळे शेतकरी प्रचंड मानसिक तणावाखाली आलेला आहे. उत्पादनावरचा खर्च सुद्धा निघेल की नाही अशा यक्ष प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. कारण वेचणीचा खर्च वाढलेला आहे. संपूर्ण खर्च पाहता कापूस हे पीकच शेतकऱ्याला मरणाच्या दारावर उभं करणार आहे. आज केंद्र शासनाच्या माध्यमातून 19 लाख मेट्रिक टन गाठी आयात केल्यामुळे देशांतर्गत कापूस उत्पादक शेतकऱ्याची मात्र कोंडी झालेली आहे. त्यांच्या ताटात माती कालवण्याचं काम या केंद्र शासनाच्या कृषीद्रोही धोरणामुळे झालेलं आहे. शेतकऱ्यांनी आपल्या घरात कापूस साठवून ठेवलेला आहे या प्रतीक्षेत की किमान भाववाढ होईल. किमान 10,000 रुपये 12,000 रुपये दर असल्याशिवाय कापूस हे पीक शेतकऱ्यांना परवडूच शकत नाही. गव्हर्नमेंटचे जे कृषी इन्स्टिट्यूट आहेत त्यांनी सुद्धा या संदर्भाने राज्य शासनाकडे व केंद्र शासनाकडे अहवाल दिलेला आहे. पण दुर्दैवाने राज्य शासनाकडून आणि केंद्र शासनाकडून जाहीर झालेल्या MSP मध्ये केवळ लॉंग स्टेपलला 7,500 रुपयाचाच दर मिळतो. शेतकऱ्यांनी जगायचा कसा असा यक्ष प्रश्न आज शेतकऱ्यांसमोर निर्माण झालेला आहे. आणि सर्वाधिक आत्महत्या या कापूस उत्पादकच शेतकऱ्यांच्या होत आहेत. त्यामुळे केंद्र शासनाने किमान 12,000 रुपये तरी भाव या कापसाला द्यावा अशी मागणी मी एक शेतकरी म्हणून केंद्र शासनाकडे करतो. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.